3, 2, 1. चॅनल स्वागत आहे आकाश सिंधी ब्लॉग्सला। तर मित्रांनो आज 31 मार्च म्हणजे मार्च एंडिंग झालेलं आहे। आता सगळ्यांची वाट लागणार आहे। तर मार्च एंडिंग आहे, त्यातले आज आहे ईद आहे। तर आज सगळ्यात पहिलं आपण दरवेळेस आपण सगळ्यात पहिलं आई जगदंबेचे दर्शन घ्यायला जातो। आई जगदंबेचे दर्शन घ्यायचे, मस्त पैकी दारात जायचं आणि त्यानंतर आपलं दुकान जायचं। तर आज ईद आहे, तर आपले मित्र जेवढे मुस्लिम मित्र आहेत तर आज त्यांची घरी ईद आपण आणि काय घरी भरपूर जाणार आहे। तर चला सगळ्यात पहिलं आई जगदंबा। आपण मस्तपैकी रेडी झाले जात आपण कुठंच चाललोय। तर आज ईद आहे, तर सगळ्यांची घरी आपल्याला निमंत्रण आलेलं आहे। तर सगळ्यात पहिलं आपण चाललोय फराजची घरी शिरकुमा आणि गुलगुले खायला। चला डायरेक्ट फराजची इथं या आमला फराज की इधर ये तो काय सदा का फोनवर बोलतोय। इसको काय को बोले मेरे साथ मिलाने को दोस्त है समझ के सर के आमचं चाललंय तुझं काय रे बोलवले। तर फराजची घरी आले गुलगुले मस्तपैकी भजी बिजी आले। तर शिरकुंबा कुठे आयो? शिरकुंबा आला लगेच। आता शिरकुंबा गुलगुले खायचे आणि आपल्याला निघायचं आता। इथं प्रदीप या लागला आता आपल्याला। इथं प्रदीप भाई आलेला आपला। प्रदीप भाई कुठं गाडी घेतली, तुम्ही काय पार्टी दिली नाही आम्हाला अजून। लय वाईट वाटतं या गोष्टीचं। आणि आपलं लखन ज्याने लग्न झाले जमले तरी अजून पार्टी देतो। 10 वेळा पार्टी दिली, 10 वेळा ऐसी पार्टी दी घेते का शादी जमी करके? नाही दिली ना? नाही दिली। दिली का? साखर पुढे तिथे आधी दिवशी कोणी खाल्लं होय रे? आधी त्यांनी द्यायची मग बिल टाकतो बिल मी आधी त्यांनी द्यायची मग मी देणार नाही। त्यांनी देऊ नाही देऊ, तुला द्यावं लागते। आता आम्ही आलो इरफानची घरी, इरफान सीची घरी। लय पोट दुखायला लागलं, खाल्लं इकडे 2 ठिकाणी झालं आमचं खाऊन। लखन तुला कुठं मजा आली का नाही? घरी चालले त्यांचे इथं गुलगुले भजी नसेल पापडी आणि शिरकुमा असतो, तर एवढं खायचं आणि निघायचं। अरे बापरे, तो आम्हाला जेवण करून देणार आहे का नाही घरी? काहीच खाऊ लखनचा तोंड बघा, लखन खाऊ खाऊ व्हायचा अजून 4 ठिकाणी जायचं आपल्याला। लास्ट हे काय रे भजी बरं आपलं खायला हे दादा। तर आता बालाजी फॅमिली शॉपपासून आपण घेऊन चाललोय पार्थला। तर आता आपण चाललोय अमनकडं। शेवट आहे बाबा, त्याच्या पुढे आपल्याला नाही जायचं कारण लय वैताग आला आपल्याला। तर पार्थला म्हणलं चल बाबा 2 मिनटं। लखनचा काना आला, कारण लखन लय आळशी माणूस आहे। अमन बाबांची घरी। तर चला काय भेटू त्याची घरी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। जय महाराष्ट्र।